जगाच्या पाठीवर शास्त्रानं सांगितलं, श्रुतीनं सांगितलं, पुराणांनी सांगितलं, मनुष्याच्या दृष्टीनं आई वडिलांपेक्षा श्रेष्ठ देव जगाच्या पाठीवर असू शकत नाही. मनुष्याच्या दृष्टीने त्याचा पहिला देव आहे आई आणि त्याचा दुसरा देव आहे बाप. बाकीचे देव नंतर आहेत, मला त्याचा विचार इथं मांडायचा नाही. ऐका, भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती जाळली. ती का जाळली त्याबद्दल मला विशेष चिंतन इथं मांडायचं नाही. त्यातल्या काही गोष्टी त्यांना आवडल्या नसतील, काही गोष्टी त्यांना मान्य नसतील, पण आंबेडकरांनी मनुस्मृती जाळली. का त्या मनुस्मृतीमध्ये असं वर्णन केलं होतं, म्हणले मस्तिष्कामधून ब्राह्मण जन्माला आले वगैरे वगैरे वगैरे, शूद्र पायापासून जन्माला आले वगैरे वगैरे जे असेल ते. पण तोही म्हणू मात्र एक जी गोष्ट सांगतो शास्त्रदृष्ट्या, जगाच्या पाठीवर कोणताही धर्म, कोणताही संत, कोणताही देश त्यांचं ते म्हणणं अमान्य करू शकत नाही. त्या मनूनं सांगितलेलं हे वचन आहे, मनुस्मृतीमधलं हे वचन आहे. तो मनू काय म्हणतो? देव देव देव. कोणता देव? म्हणून म्हणतो बाकीचे देव मला माहित नाहीत. माझ्या दृष्टीनं मनुष्याच्या बाबतीमध्ये त्याचा पहिला देव आहे मातृदेवो भव, त्याचा दुसरा देव आहे पितृदेवो भव, त्याचा तिसरा देव आहे गुरुदेवो भव किंवा आचार्य देवो भव, त्याचा चौथा देव आहे अतिथी देवो भव. आणि मला नाही वाटत कोणत्याही धर्मातला, कोणत्याही राज्यातला, कोणत्याही संप्रदायातला, कोणत्याही पंथातला व्यक्ती त्याच्या या वचनाला विरोध करू शकेल. नाही करू शकत, कुणी असो. का? धर्मपरत्वे तत्व बदलली बुवा, धर्मपरत्वे धर्माचे नियम बदलले बुवा, धर्मपरत्वे त्याचा आचार विचार लक्षण सगळ्या गोष्टी बदलल्या. पण कुठलाही धर्म असो, तो धर्म मात्र म्हणून सांगितलेली ही 4 वचनं अमान्य करू शकणार नाही. विठाला विठाल. आणि या पहिल्या 2 घटकाबद्दल मला बोलायचंय, आई आणि बाप. तो पहिला देव आहे मनुष्याचा आई, दुसरा देव आहे त्याचा बाप. का का देवत्व दिलं? भगवान परमात्म्याशी नातेसंबंध जोडताना किंवा भगवान परमात्म्याचं प्रेम व्यक्त करत असताना कितीतरी नात्यांची उपमा दिल्या. मी अभंग म्हटलो आत्ता, विठ्ठल माये बाप चुलता, विठ्ठल भगिनी आणि भ्राता. तो माझी आई आहे, तो माझा बाप आहे, तो माझा चुलता आहे, तो माझी बहीण आहे, तो माझा भाऊ आहे. किंवा संतांच्या बाबतीमध्ये ते माझे सोयरे, सज्जन सांगाती पाय आठविती विठोबाचे. तुम्ही संत माये बाप कृपावंत, कायमी पतित कीर्ती वानू. नात्यांच्या उपमा दिल्या का नाही? अनेक नात्यांच्या उपमा दिल्या. पण ही दोघांना देव का मानलं? चुलत्याला देव का नाही म्हटलं? तो देव चुलताय असं म्हटलं, देव चुलताय असं म्हटलं, पण चुलता देव आहे असं नाही म्हटलं. देव माझी बहीण असं म्हटलं, पण बहीण देव आहे असं नाही म्हटलं. त्वमेव माता च पिता त्वमेव, त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव. ही नाती देवाच्या बाबतीमध्ये लावली, पण ह्या नात्यातली व्यक्ती देव आहेत असं नाही म्हटलं आई बाप सोडून. विठाला विठाला. का नाही म्हटलं? त्याचं कारण आहे, जगाच्या पाठीवरची ही सगळी नाती मायबाप वगळता ही स्वार्थमूलक आहेत, स्वार्थानं तयार झालेली नाती आहेत. स्वार्थ आहे तोपर्यंत प्रेम आहे, स्वार्थ संपला प्रेम संपलं. कधीतरी या नात्यामध्ये प्रेमाच्या प्रांतात वैगुण्य निर्माण होऊ शकतं, पण जगाच्या पाठीवर कालही आज आणि उद्या अशी 2च नाती आहेत की जी निस्वार्थ निर्लोभ अमर्याद प्रेम आपल्या मुलावर करतात. म्हणून या दोघांना देवत्व दिलं, चुलत्याला नाही दिलं. का नाही दिलं? म्हणजे चुलत्याचा भरोसा नाही कधी विरोधात जाईल, चुलत्याचा भरोसा नाही पुतण्या योग्यतेचा असू सुद्धा पोरालाच गादीवर बसविल. हे तिकडचं नाही सांगत, सध्याचं सांगतोय. विठाला विठाला. स्वार्थ येईल, नाही दिलं देवत्व. भाऊ, कालचा भाऊ, परवाचा भाऊ, पण गुंठ्यांचे एकराचे बाजार गुंठ्यांना आल्यावर भाऊभाऊ ते प्रेम राहील काय? सांगता येत नाही. युद्धभर सोडणार नाही असे म्हणणारे किती भाऊ दाखवून देऊ? जोपर्यंत छान छान चालले तोपर्यंत ठीक आहे, पण जमिनींना बाजार वाढल्याने कायद्यानं तरतूद केली, बापाच्या प्रॉपर्टीमध्ये मुलाला मुलीला समान हिस्सा.
तर 75 मध्ये पाय टाकलेल्या कितीतरी म्हाताऱ्या प्रॉपर्टी करता कोर्टात उभ्या ते दाखवून देऊ? बंधू येईल ग न्यायाला अशी म्हणणारी बहीण आता वाटच पाहते, भाऊ कधी येतोय माझ्या दारात आणि हक्क सोडसाठी कधी सही मागतोय मला, मग बघते त्याच्याकडं. ही वाट पाहते सध्याच्या काळात. कुठे गेलो प्रेम? होतं प्रेम त्या काळात, आज मात्र राहिलं नाही. का? त्या काळात स्वार्थ नव्हता, प्रेम होतं. आज स्वार्थ जागा झाला, प्रेम संपलं. विठाला विठाला घड्याळ पुढं पुढं पळतोय. बोलत गेलो तर कितीतरी बोलत जाईल. एक सांगू का तुम्हाला? माझ्याकडे बघा सगळे. परमार्थ म्हणजे काय? परमार्थाची वेगळी व्याख्या संतांनी कधी केलीच नाही. परमार्थाचं साधं सूत्र सांगतो, वसुधैव कुटुंबकम. हे परमार्थाचं सूत्र आहे. या सूत्राचं विवेचन करत असताना ज्ञानोबा किती सुंदर लिहितात. हे विश्वाची माझे घर, आयशी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणाची जहाला. आता एक थोडा अतिशयोक्तीनं बोलू का? एवढा एक जरी विचार आपण जपला तर आरक्षणासाठी आंदोलन करायची गरज राहायची नाही. कारण आरक्षणाची गरजच राहणार नाही ना. कारण सगळेच माझे बांधव आहेत, सगळेच माझे भाऊ आहेत. असं जर सगळ्यांचं एकमत झालं तर आरक्षणासाठी भांडायची गरज आहे का? नाहीच ना. जो भाऊ कर्तबगार निघेल तो पुढे जाईल, ज्याचे कर्तबगारी कमी असेल तो मागं राहील. जो मागं राहील त्याला दुसरा भाऊ हाताला धरून पुढे घेईल. पण हे कधी घेईल? ज्या वेळेला तो भाऊ वाटेल त्यावेळेला. हे परमार्थाचं सूत्र आहे. परमार्थ फार अवघड गोष्ट आहे असं काही नाही, हे लक्षात घ्या. त्याच्याकरता माळच घातली पाहिजे असं काही नियम नाही. त्याच्याकरता गंधच लावला पाहिजे असं काही नियम नाही. त्याच्याकरता वारीच केली पाहिजे असं काही नियम नाही. म्हणून ज्यांनी घातल्यात त्यांनी काढू नका. परमार्थाचा सोपा अर्थ सांगितला, वसुधैव कुटुंबकम. हे विश्वाची माझे घर. विश्व बंधुत्वाची भावना अंतःकरणामध्ये जागी होणं, जागे झाल्यानंतर ती दृढ होणं, तशी कृती घडणं, हे परमार्थिकाचं लक्षण आहे. मग या परमार्थाची सुरुवात कुठून आहे? गळ्यात माळ घातल्यानंतर आपण त्या माणसाला परमार्थिक म्हणतो ज्याच्या गळ्यात माळ आहे, ज्याच्या कपाला गंध आहे, जो आळंदी पंढरीची वारी करतो, नेहमी कथा कीर्तनला असतो, आपण त्याला परमार्थिक म्हणतो. परमार्थाची एवढी हलकट व्याख्या संतांनी नाही केली. नुसतं टिळे टोपी मला देवाचे गबाळ, मग याला परमार्थ म्हणायचा का? मी आज कीर्तनाला आलो पण पाकिट ठरवून आलो, याला परमार्थ म्हणायचा का? विठाला विठाला परमार्थाचं वेगळं लक्षण सांगितलं संतांनी. विश्वबंधुत्वाची भावना अंतःकरणामध्ये दृढ होणं, याचं नाव आहे परमार्थ. मग या परमार्थाची सुरुवात माळ घातल्यानंतर, वारी करायला लागल्यानंतर, या परमार्थाची सुरुवात आमच्या घरापासून आहे. या परमार्थाची सुरुवात आमच्या कुटुंबापासून आहे, आमच्या घरापासून आहे. माझा सख्खा भाऊ जर मला भाऊ वाटला तर मला अधिकार आहे इथं उभं राहून हे म्हणायचा, येथे जमलेल्या माझ्या बंधू भगिनींनो. माझी बहीण मला बहीण वाटत असेल आणि भाऊ बहिणीतलं प्रेम जर आमचं व्यवस्थित असेल तर इथं उभं राहिल्यानंतर मला अधिकार आहे येथे जमलेल्या माझ्या बंधू भगिनींनो म्हणण्याचा. लक्षात येतंय ना? पण माझ्या भावाशी माझं पटत नाही. कोर्टात केस चालली 10 वर्षापासून, हातात माईक घेऊन तो म्हणतो येथे जमलेल्या माझ्या बंधू भगिनींनो, त्याला बुट फेकून आणली पाहिजेत. काय म्हणणं आहे? जो ईदभर बांधासाठी भावाबरोबर भांडतोय, लाठ्या काट्या करतोय, तो हातात माईक आल्यानंतर म्हणतो येथे जमलेल्या माझ्या बंधू भगिनींनो, त्याला बुटाने हाणला पाहिजे का नाही? मग आयुष्यात कधी त्यांनी दिवाळीला बहिणीला घरी आणली नाही. आयुष्यात कधी त्यांनी बहिणीची सुखानं आनंदाने विचारपूस केली नाही. कधी तिच्या सुखदुःखात तो सहभागी झाला नाही. तो जर म्हणत असेल येथे जमलेला माझा भगिनी वर्ग, त्याला चपलानं हाणला पाहिजे? नाही. परमार्थाची सुरुवात आमच्या घरापासून आहे. परमार्थाची सुरुवात आमच्या कुटुंबापासून आहे. परमार्थ फार दूर जाऊन पंढरपुरात आळंदीला जाऊन करायची गोष्ट नाही हो. त्याची सुरुवात आपल्यापासून आहे, स्वतःपासून आहे, आपल्या कुटुंबापासून आहे. विठाला विठाला पहिली ही नाती जपा ना. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ. पण आम्हाला भाऊ भाऊ वाटतो काय? आम्हाला बहीण बहीण वाटते काय? हे वाटतं का? आधी आपल्या अंतःकरणाला विचारून बघितलं पाहिजे. हे परमार्थाची खूण आहे. विश्व बंधुत्वाची भावना अंतःकरणामध्ये निर्माण होणं सध्या परिस्थितीमध्ये ती पाहायला मिळते. आळंदीला गेला तर जातींच्या नावाने धर्मशाळा तुम्हाला बघायला मिळतील. तिथं सप्ताह जर असेल तर त्याच जातीतले कीर्तनकार, दुसरे चालत नाहीत. मग विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म आणि आम्ही परमार्थिक आहोत हे आम्ही स्वतःला कसं म्हणावं? सक्का भाऊ भाऊ वाटत नाही.
आणि आम्ही जगाला परमार्थ सांगायला शिकलो, हा परमार्थ देवाला तरी आवडेल काय? आवडेल देवाला परमार्थ? नाही. परमार्थ आपल्यापासून आहे. म्हणून बऱ्याच वेळेला मी ही गोष्ट सांगत असतो, आधी ही नाती जपा, यातला ओलावा जपा, यातला जिव्हाळा जपा, त्यातलं प्रेम वृद्धिंगत करा. तुमच्या परमार्थाची ती सुरुवात आहे. अरे तुम्हाला तुमचा भाऊ वाटला तर शेजारच्या गावातला भाऊ वाटेल. तुम्हाला स्वतःचा शेजारच्या गावातला भाऊ वाटला तर दुसऱ्या तालुक्यातला भाऊ वाटेल. पण स्वतःचा सक्का भाऊ तुम्हाला भावासारखा वाटत नाही तर येथे जमलेल्या माझ्या बंधू भगिनींनो, हा शब्द आपल्या मुखात शोभत नाही. शोभत नाही. नाती जपली पाहिजेत. एक वाक्य वापरतो, नात्यातल्या प्रेमाची किंमत कळते वेळ आल्यावर, पण अगोदर ते ती जपली नाहीत ना, आणि एकदा का ती वेळ निघून गेली की पश्चातापा व्यतिरिक्त आमच्या पदरात काही पडत नाही. विठाला विठाला. तुमच्याकरता थोडस बोलू का? तुम्हाला आवाज येतो ना? व्यवस्थित येतो ना? हा, सावकाश बोलतो जरा. आता तुमच्यासाठी बोलायचं, तुम्ही जरा अंतरावर आहात. चुकून भावामध्ये आणि तुमच्यामध्ये काही मतभेद आहेत, झाले असतील. त्यानं तुमच्या मुलीच्या लग्नात तुम्हाला आवडते तशी साडी आणली नसेल, त्यानं तुमच्या मुलीच्या लग्नात कन्यादानाला काही पैसे दिले नसतील, फ्रीज घेतला नसेल, LCD दिला नसेल, लाखभर रुपये मदत केली नसेल, नाही करू द्यात, नाही करू द्यात. आपली लेकरं आहेत, आपल्या लेकरांसाठी आपण करायचं असतं. बरोबर आहे. पण कधी या क्षुल्लक गोष्टी करता मनात वैमनस्य धरू नका, कारण एकदा वेळ निघून गेली ना, आणि ज्यावेळेला असं तुम्हाला वाटेल की नाही माझ्या भावानं यावं, माझ्या जवळ बसावं, माझी प्रेमानं विचारपूस करावी, आणि त्यावेळेला तो येणार नाही, त्यावेळेला त्या नात्यातल्या प्रेमाची किंमत कळते. तोपर्यंत उशीर होऊन गेलेला असतो, वेळ निघून गेलेली असते. इकडं मला माहीत नाही, पण आमच्या भागामध्ये एवढी विचित्र अवस्था झाली महाराज. आमच्या गावात आमच्यापासून 1 किलोमीटरवर 25,000 रुपये गुंठा चालू आहे. 25,000 रुपये गुंठा. आणि ज्यांना जमिनी आहेत त्यांच्या बहिणी खडबडून जाग्या झाल्या. 2 भाऊ आहेत, 5 एकर आहे, 2.5 एकर आहे, आणि 25 लाख रुपये गुंठा, म्हणजे किती? 10 कोटी रुपये एकर. 25 कोटीचा एक भाऊ मालक आहे. आणि कायद्यात तर नियम आहे, बापाच्या प्रॉपर्टीत समान हिस्से. मी तर एकटीच बहीण आहे, मग 5 एकरातली 1.5 एकर 2 एकर मला काय मिळू नये याच्यासाठी कोर्टात भांडणे येतात. आता विठाला विठाला. आम्ही म्हणतो ना नेहमी, कुणाच्या कपाळावर कपाळ घासून कधी नशीब बदलत. अरे मिळालेल्या पैशाचा उपभोग सुद्धा प्रारब्धानच घेता येतो महाराज. मिळालेला पैसा याचा उपभोग सुद्धा प्रारब्धानच घेता येतो. आमच्या प्रारब्धात ते नसेल तर किती मिळून त्याचा उपभोग आम्हाला कधी घेता येणार नाही. म्हणून माझी एक विनंती आहे तुम्हाला विशेष करून विनंती करतो. त्याचं कारण सांगतो तुम्हाला. मी समाधानी आहे. मला 4 बहिणी आहेत. किती बहिणी आहेत मला? 4. पण पाठीमागच्या 6 महिन्यात 4ही बहिणी स्वतः गाडी करून आल्या. माझी गाडी घेतली महाराज. आणि मला म्हणल्या बाबा ते जे आहे ना ते तुमच्या नावावर करून घ्या. मी माझ्या मोठ्या बहिणीला म्हणलं ताई तुमचा स्वभाव सगळ्यांचा चांगला आहे आणि मला माहिती आहे 100% तुम्ही मला त्रास देणार नाहीत. ते म्हणली बाबा आज तुझ्याबद्दल प्रेम वाटतंय पण उद्या वाटलच कशावरून. आणि उद्या जर आम्ही तुझ्या विरोधात गेलो, आज वाटतंय आमचा भाऊ महाराज आहे पण उद्या जर काही चुकीचं घडलं तर माझी इच्छा आहे तुझ्याकडे पैसे नसतील तर मी देते पण एवढ्या 15 दिवसात हक्क सोड करून घे. मी घेतले नाही पैसे, हक्क सोड करून घेतलं महाराज. हे 6 महिन्यापूर्वी त्यांच्या खर्चाने आल्या, त्यांच्या खर्चाने गेल्या. मी त्यांना जेवू सुद्धा घातलं. म्हणून मी माझं सांगतोय असं समजू नका, याच्याकरता पार्श्वभूमी स्पष्ट केली अगोदर. म्हणून तुमच्याकरता बोलतो. आज माझ्या बहिणीबद्दल कधी बोलायला लागलो तर महाराज डोळ्यात पाणी येतं माझ्या. त्याचं कारण आहे माझी मोठी बहीण म्हणली नको बाबा उद्या बुद्धी बदलल माझी. आज आपलं प्रेम आहे हे असं टिकून राहावं असं वाटत असेल तर आज आताची आता करून घे. मी करून घेतलं. त्याचं कारण सांगतो. आहे ना वाईट वाटेल, थोडंसं चुकीचं वागतोय भाऊ, वाईट वागतोय, वागू द्या. भाऊजही चांगली नाहीत असू द्याच, तरी थोडं ऍडजस्ट करून घ्या. नका जाऊ विरोधात. कधी काळी तोच भाऊ तुमच्या जवळ आला आणि तो जर म्हटला ना अक्के चुकलं बरं का ग, बायकोचं ऐकलं, कधी आलो नाही तुझ्याकडं,
कधी विचारपूस केली नाही बघ तुझी, पण चुकलं माझं त्या दिवशी तुम्हाला भरून पावल्यासारखं वाटेल. पण आज एखाद्या क्षुल्लक गोष्टीच्या रागापोटी विरोधात जर जाल, कोर्ट कचऱ्या दावे जर कराल, आणि भविष्यामध्ये असे वेळ येईल की ज्यावेळेला भावानं माझ्यासाठी धावत द्यावं असं वाटेल, आणि त्या दिवशी तू येणार नाही, त्या दिवशी त्यातल्या प्रेमाची किंमत कळेल. विठ्ठल विठ्ठल. घडलेली घटना सांगतो, कुठं घडली तेवढं विचारायचं नाही. प्रॉपर्टीसाठी अर्ज दिला, भावाबहिणीत विरोध तयार झाला. लग्नात भेटले बोलत नाहीत, दशक्रियेत भेटले बोलत नाहीत, वर्षश्राद्धाला भेटले बोलत नाहीत, वैमनस्य तयार झालं. येणं जाणं थांबलं, विचारपूस थांबली, फोन करणं थांबलं. काळाच्या ओघात बहीण आजारी पडली. महिलांना थोडी सवय असते अंगावर काढायची दुखणं. एक असाध्य व्याधी जडली, त्रास जास्त होऊ लागला म्हणून मुलांनी दवाखान्यात नेलं. आजार डिटेक्ट झाला, कॅन्सर झाला होता, कॅन्सर. आणि लास्ट स्टेपला डॉक्टरने सांगितलं, विनाकारण पैसे कशाला खर्च करता, न्या घरी, आईची सेवा करा. जर अंतकरणाने पोरं घरी घेऊन आली, पै पाहुण्यांना निरोप जाऊ लागले. निघता निघता पोरांनी विचारलं, डॉक्टर साहेब आई किती दिवस जगलो? सांगितलं 4 महिन्यापेक्षा जास्त जगणार नाही. जर अंतकरणानं घरी आणलं, सेवा शुश्रूषा सुरू झाली, पै पाहुण्यांना निरोप मिळाले, पै पाहुणे भेटायला गर्दी करू लागले. दिवसामागून दिवस जातात, 1 महिना, 2 महिने, 3 महिने. कातडी हाडाला चिकटली, डोळे खोल गेले, आवाज निघत नाही, माणसं ओळखायला येत नाहीत. भेटायला आलेली व्यक्ती कानाजवळ तोंड नेऊन म्हणते, ओळखलं का? पण आवाजानं ती माणसं ओळखते, आवाजानं ती माणसं ओळखते. माणसांची गर्दी वाढत चालली, तशी तशी ती या माणसांच्या गर्दीमध्ये एका व्यक्तीचा शोध घेत असते. कोणाचा हो? भावाचा. आता आठवण होते, मनात ते विचार करते, चुकलं कोणाचं हे महत्वाचं नाही, पण त्याला का माहीत झालं नसेल मी आजारी आहे, त्याला का माहीत झालं नसेल मला कॅन्सर झालाय, त्याला का माहीत झालं नसेल मी 1 महिन्याची सोबती नाही. चुकलं कोणाचं हे नाही महत्वाचं, पण आता माझ्या आयुष्याच्या या शेवटच्या क्षणी त्यांनी माझ्यासाठी धावत यावं, त्यांनी माझ्यासाठी धावत यावं, धावत येऊन माझ्या उशाशी बसावं, उशाशी बसून माझ्या डोक्यावर हात फिरून म्हणावं, आके आके उघड ना ग डोळे, बघ ना मी भेटायला आलोय तुला, सांग ना ग तुला बरं वाटतं का ग, तुला बरं वाटतं का ग. त्याच्या मुखातून निघालेले हे 2 प्रेमाचे शब्द नाही मला 2 महिन्याचं, 2 आठवड्याचं, 2 दिवसाचं, 2 तासाचं, पण 2 मिनिटाचं आयुष्य मला जास्त मिळेल असं वाटतं. आणि त्याही वेळेला ज्यावेळेला भाऊ येत नाही, त्यावेळेला नात्यातल्या प्रेमाची किंमत कळते बुवा, पण त्यावेळेला वेळ निघून गेलेली असते. म्हणून नाती आज जपायचेत, त्यातला जिव्हाळा आज जपायचा आहे, त्यातला ओलावा आज जपायचा आहे. नंतर मिळालेला तो पैसा, त्याच्या 1000 पटीनं पैसा त्या नात्यात निर्माण झालेल्या दरीत ओतला ना, तरी ती प्रेमाची दरी भरून निघणार नाही. विठाला विठाला हे भावा बहिणीतलं प्रेम असावं. मला यांचे थोरले बंधू महादेवराव यांनी फोन केला, आणि फोन केल्यानंतर मला त्यांनी एक गोष्ट प्रेमानं सांगितली, महाराज आमचा भाऊ आहे बरं का, भावाचं पुण्यस्मरण आहे. कितीतरी फोन आले त्यांचे, आणि बोलताना ते वाक्य खूप बोलले, सुंदर असं खूप सुंदर बोलले. महाराज ज्याच्या त्याच्या परिस्थितीनुसार, ज्याच्या त्याच्या सोयीनुसार जो तो तिथं स्थायिक झाला, पण आतापर्यंत आमचं भावाभावातलं प्रेम कधी कमी नाही झालं महाराज. अशी कुटुंब आज किती पाहायला मिळतील, अशी कुटुंब आज किती पाहायला मिळतील. आमच्या भागामध्ये अगदी गुंठे सोडा, इति जमिनीसाठी भांडणारे, लाठ्याकाठ्या करणारे भाऊ आम्ही पाहतोय रोज. सांगा ना महाराज आमच्या दादाला समजून, असे म्हणणारे लोक आम्हाला आमच्या भागात कितीतरी भेटतात, पण 5 भाऊ आतापर्यंत आपापसात असणारं प्रेम, अशा घटना, असे प्रसंग महाराष्ट्रभर फिरत असताना आमच्या जीवनामध्ये बोटावर मोडण्यासारखे पाहायला मिळतात. धन्यवाद आहे या परिवाराला,
राहतात, वेगवेगळ्या ठिकाणी राहतात, प्रपंचाच्या सोयीनं कुटुंबाच्या सोयीनं राहतात, पण आतापर्यंत भावाभावातलं प्रेम यांनी जिवंत ठेवलं म्हणून त्यांना धन्यवाद आहे. विठाला विठाला. मुद्दाम बोलतो, थोडं विषयांतर होतं याची मला जाणीव आहे, मुद्दाम बोलतो. आमचे ढोक बाबा एक वाक्य नेहमी बोलत असतात, नाती जपा याच्याकरताच बोलतात ते, नात्यातलं प्रेम जपा. अरे सलाह लेना भाई की चाहे बैर हो, हिताचा सल्ला भावाला विचारा, तो कितीही वैरी वाटला तरी तुमच्या हिताचा तुमच्या फायद्याचा सल्ला तोच तुम्हाला देऊ शकतो. आज मात्र वेगळं घडतंय हो. सारा गाव आम्हाला जवळचा वाटतो, पण स्वतःचा सक्का भाऊ मात्र पक्का वैरी. मध्ये एक चित्रपट आला होता, बरोबर ना, एक चित्रपट आला होता सक्का भाऊ पक्का वैरी. मी 3-4 वेळेला पाहिला महाराज, 3-4 वेळेला पाहिला. भावाची भावाला किंमत कळाली कधी, भाऊ गेल्यानंतर. म्हणून ती वेळ आपल्यावर येऊ नये म्हणून आज नाती जपा. मी धन्यवाद देतो या परिवाराला. रामदास जाधव म्हणून त्यांचे दुसरे बंधू, मला वाटतं इरिगेशनमध्ये आहेत ना ते कामाला, इरिगेशनमध्ये कामाला आहे, त्यांचे खूप फोन झाले. महादेवराव जाधव त्यांचे मला खूप फोन झाले या कार्यक्रमाच्या माध्यमातून, धन्यवाद आहेत. अशा वेळेला अशा ठिकाणी कार्यक्रम करायला सुद्धा महाराज आनंद आणि कार्यक्रम करायला सुद्धा भाग्य लागतंय. विठाला विठाला. भावाभावातला स्नेह, भावाभावातलं प्रेम, इथून तर परमार्थाची सुरुवात आहे. लोक बाबा एक वाक्य सांगत असतात, अरे भावाची किंमत. जुन्या काळात म्हणले भाऊ जन्माला आला का भाऊ म्हणायचा माझा हात उगवला, आधार जन्माला आला, पाठीराखा जन्माला आला. आणि आता भाऊ जन्माला आला तर भावाला वाटतं वैरी जन्माला आला. एवढं अंतर पडत चाललं. वैकुंठवासी आदरणीय वंदनीय पूजनीय कीर्तन केशरी म्हणून ज्यांना ही पदवी अतिशय योग्य वाटते, हे संबोधन ज्यांना योग्य वाटतं, ते नामदेव महाराज पठाडे एक उदाहरण नेहमी सांगायचे. आज जपा. अरे किती जरी गाव वाटला तर जोपर्यंत खिशातला खुळखुळा वाजतोय तोपर्यंत ते मागायत. ज्या दिवशी तो वाजायचा संपला की ते तुमच्या मागे फिरणारे याच्यासारखा नालायक गावात कुणी नाही असं म्हणायला मागं पुढे पाहणार नाहीत. आणि किती वैरी वाटला तर तुझ्या प्रतिकूल काळात तुझ्यासाठी धावत भाऊच आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आज हे जपलं पाहिजे, आज हे पाहिलं पाहिजे. बोलत गेलो तर खूप बोलत जाईल, बोलत गेलो तर खूप बोलत जाईल. म्हणून आज नाती जपा, ही परमार्थाची सुरुवात आहे. पण नात्यात कधी ना कधी कुठंतरी वैगुण्य तयार होतं महाराज, फक्त ते विकोपाला जाऊ देऊ नये एवढी एक विनंती असेल. विठाला विठाला. जाणीवा संपल्या हो लोकांच्या, जाणीवा संपल्या. दगडाच्या काळजाची माणसं झाली, संवेदना शून्य माणसं झाली. मी बोलत जर गेलो ना या विषयावर तर संध्याकाळपर्यंत तुमच्यावर गप्पा मारेल. संध्याकाळपर्यंत जाणीवा राहिल्या नाहीत. क्षमा मागून बोलतो, ज्या भावानं भावाकरता उभी आयुष्यभर कष्ट केले महाराज, ज्या भावानं भावाकरता उभी आयुष्यभर कष्ट केले, स्वतः कष्ट करून त्याला कधी राणा शिरू दिला नाही, हे घडलेल्या घटना सांगतो. त्याला कधी हातात खोरं धरू दिलं नाही, कधी कुळवाचं रुमणं त्याच्या हातामध्ये दिलं नाही, जपला, वाढवला. आम्हाला घर प्रपंचाला आधार पाहिजे म्हणून त्याला नोकरीला लावला. आज तो जसा नोकरीला लागला तसं त्यानं फिरून कधी कुटुंबाकडे बघितलं नाही. असे किती नालायक भाऊ दाखवून देऊ तुम्हाला. जाणीवा संपल्या हो, संपल्या जाणीवा. भावाच्या पुरीचं लग्न निघालं आणि पैसे जर मागितलं तर म्हणतो नाही माझ्याकडं, माझंच मला पडलंय, तुला कुठून देऊ, असा तो म्हणतो. आणि लोक म्हणतात अरे असं काय करतो, तुझ्यासाठी किती केलं त्यानं. तो म्हणतो माझ्या वाट्याची खातोयच ना आतापर्यंत. आता मला सांगा शेती व्यवसाय किती प्रॉफिट मध्ये होता 10 वर्षापूर्वी, आजची घटना सांगत नाही. नाही महाराज, जाणीव शून्य मन झाली माणसांची, संवेदना शून्य मन झाली माणसाची. रक्ताच्या नात्यामध्ये सुद्धा प्रामाणिकपणा आज उरला नाही. विठाला विठाला. कसंही जगावं, कसंही जगा, वेळेला हेच नाते कामाला येतात हे लक्षात घ्या. बोलत गेलो तर किती बोलत जाईल. एक उदाहरण फक्त आजच्या घटनेला थोडंसं साधर्म्य याचं आहे म्हणून सांगतो. सलाह लेना भाई की चाहे बैर हो, हिताचा सल्ला भावाला विचारा, तो तुमच्या कामाला. भावाला कधी विरोध करू नका, वैरी मानू नका हो. योग्य वेळेला तोच आपल्याकरता धावत येणार आहे. अगदी पठाडे महाराज एक गोष्ट नेहमी सांगायचे, मला काही जास्त ऐकायला मिळालं नाही त्यांचं. 2 सख्खे भाऊ, पण लहानपणी आई वडील वारले. लहान तर एवढा बारीक आहे, 4 वर्षाचं ज्याचं वय, ज्याला आईबापाही नीट आठवत नाहीत असे.
कर्तबगार निघाले. मोठ्या भावानं तळहाताच्या फोडाप्रमाणे जपला, लहानाचा मोठा केला. लहानाचं सुद्धा मोठ्यावर एवढं प्रेम की कोणाजवळ विषय निघाला तर त्यानं म्हणावं माझा भाऊ नाही, माझा देव आहे. अरे ज्यानं मला कधी मायबाप आठवू दिले नाहीत एवढं प्रेम केलं माझ्यावर, मोठ्या भावाबद्दल त्यानं बोलावं. आणि पोटच्या लेकरापेक्षाही ज्यानं लहान्या भावावर प्रेम केलं होतं मोठा भाऊ. भावाभावात प्रेम. पण काळाचा ओघ असा तयार झाला, कर्तबगार निघाले. गावातल्यांनी आपल्या मुली दिल्या, दोघांची लग्न झाली, भावांची लग्न झाली, दोघांच्या बायका घरात आल्या. आता त्या बायकातलं नातं काय? जावा जावा. आता नावातच अर्थ, एकीने इकडे जावा, दुसरीने तिकडे जावा, दोघींनी एकत्र कधीच न यावा. भावाभावाचं प्रेम. जावा जावांची भांडणं. बरं भांडणं कशासाठी असतात हो? नाही इथं नका सांगू, फोनवर सांगा. आणमेला पाहिली करी ते वाहिली याच्याकरता भांडणं. घरात रोजचीच भांडणं. आणि भांडणाचं कारण मोठ्याने जाणलं आणि एक दिवस लहान्याला जवळ बोलावला. ए बारक्या, काय रे दादा, मला असं वाटतं आपण वेगळे निघू. वेगळे निघू शब्द कानावर पडला आणि खळकण डोळे अश्रूने भरून आले. भावाला हात जोडले. दादा चुकलं का रे काही माझं? कधी फिरून असा एखादा शब्द मुखातून निघाला का माझ्या? तुझ्या अंतःकरणाला टोचला तो? काही चुकलं का माझं? मी तुझी कुठं गाऱ्हाणे केली का सांग ना? का वेगळं निघायचं सांग ना? जवळ घेऊन छातीला लावला. नाही रे तुझं नाही काही चुकलं, पण बायकांचं पटत नाही. संध्याकाळची वाट टळते पण दोघीची भांडण टळत नाहीत. आणि दोन घास सुखानं पोटात जावे असं वाटत असेल, एकच पर्याय, दोघं वेगळे निघणे. विठाल विठाल. भावानं समजून सांगितलं. दोघं वेगळे निघाले. धाकट्याची सासूरवाडी श्रीमंत, सासरा पळतच आला. जावाई घाबरू नका, सासरा जिवंत आहे. हा पहिला एसटीनं घालवला पाहिजे वैकुंठाला. असले सासरे काही कामाचे नाहीत. वाटत पाहतात जावाई वेगळे निघण्याची. मग पैसा दिला सासऱ्यानं, भरपूर श्रीमंत होता. मग आता बायकोच्या माहेरचा पैसा म्हटल्यानंतर घराचा प्लॅन काय, गाडी काय, सगळं काय जिथली तिथं. आता बायकोच्या माहेरचा पैसा, हा म्हणला तुला जसं करायचं तसं कर. घर बांधून तयार झालं, सगळं हिच्याच मनानं. पत्रिका छापला हिच्याच मनानं, आचार्य सांगितला हिच्याच मनानं. पत्रिका छापून आल्यावर हिने याच्या हातात गठ्ठा दिला, पत्रिका वाटून या. तो म्हणला आता सगळं तुझ्याच मनानं केलं, पत्रिका तरी माझ्या मनानं कशाला वाटू? यादी करून दे, कोणाकोणाला द्यायच्या. तिने यादी केली. दुसऱ्या दिवशी याच्या हातात, यानं यादी वाचली. अख्ख्या गावातल्या लोकांची नावं, पण सख्या भावाचं नाव. बायको पुढं काही चालत नव्हतं बाबा. सगळ्या गावाला पत्रिका. वास्तुशांतीचा दिवस. पहाटे पाटी विधी संपला. दुपारनंतर जेवणं सुरू झाली. लोक जेवायला येऊ लागली हो. पंक्ती बसू लागल्या. हा पंक्तीत फिरतोय, हात जोडतोय, जेवण जा, पोटभर जेवा, भरपूर जेवा. पण मनात एक कोपरा कुठेतरी रिकामा आहे. आणि त्या कोपऱ्यातून आवाज येतो. सणासुदीच्या दिवशी भावाला सोडून कधी जेवलो नाही. आज आनंदाचा दिवस, घराची वास्तुशांती, सगळ्या गावाला पण भाऊ आला नाही. बोलवावं तर बायकोला पटणार नाही. भाऊ आला पाहिजे, भाऊ आला पाहिजे मनात. पण बायको पुढे काही चालत नव्हतं. दिवसभर हिंडतो पण मनात कुठेतरी कोपरा रिकामा आहे. लोक जेवून गेले. सायंकाळची 7-7:30ची वेळ. कुणी येईन असं झालं. बायको म्हणली आता कुणी येईल असं वाटत नाही, आपण उपवाशी आहोत, आपण दोघं जण जीव. बायको ताटं वाढण्याकरता गेली. याच्या मनात एकच, भाऊ आला पाहिजे. यानं एक नाटक केलं. अंग धरणीला टाकून दिलं. गडबडा लुळू लागला, मोठ्याने वरडू लागला, धावा धावा कोणीतरी, धावा कोणीतरी, धावा धावा धावा. बायको पळतच आली. आतापर्यंत चांगले होते ना, काय होते तुम्हाला? गोळी देऊ का, औषध देऊ का, काय होतंय, कसं काय होतंय, पोटात दुखतंय का, काय करू काय करू, काय होतंय तुम्हाला? त्यानं पोटाला हात लावला. धावा धावा धावा. शेजारचंच घर, पत्र्याचं घर, भाऊ भावजय दोघं बसलेले. याचा आवाज ऐकला. यानं ओळखला, हा बारक्याच रडतोय. बारक्याचाच आवाज आहे. उठला, धावायला लागला. बायकोने हात पकडला. कुठं चालले? बारक्या रडतोय, काहीतरी झालंय, ओरडतोय, काहीतरी दुखतंय, गेलं पाहिजे. म्हणले बसा खाली. म्हणजे सारा गाव बोलवला जेवायला, आमंत्रण दिलं नाही. माझं 5 वर्षाचं पोरग सुद्धा जेवायला बोलवलं नाही. सारा गाव येऊन जेवून गेलाय. जाणीवपूर्वक आपल्याला आमंत्रण नाही. बघू आता कोण धावतं. बसा खाली. नाईलाज होता त्याचा, बसला.
हा जरा मोठ्यानंच ओरडला, धावा 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 धावा, पोटात दुखतंय माझ्या पोटात, मरतो रे मरतो, आता मी मरतो मरतो आता शब्द कानावर पडला मोठ्याच्या. अहो तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपला होता हो, पोटच्या लेकरासारखी माया केली होती. बायकोनं पुन्हा हात पकडला, धावायला लागल्यानंतर हाताला झटका दिला. गप. बायकोची अक्कल चुलीपर्यंत, पोटच्या लेकरासारखा जीव लावला त्याला, तर हाताच्या फोडाप्रमाणे जपला. तो मरतो मरतो म्हणतोय आणि जाऊ नको म्हणतेस, बस खबरदार पुढचा शब्द उच्चारशील तर. निघाला धावत, पळतच आला, गडबडा लोळतच होतं. हे उचललं, डोकं मांडीवर घेतलं, काय होतं रे, काय होतंय, काय होतंय तुला, काय होतंय, काय होतंय तुला, दवाखान्यात नेऊ का, गोळी औषध काय करू, काय करू, काय होतंय तुला. आता भाऊ आलेला बघितला, याचं काम झालं, हे उठून बसलं. मोठा भाऊ रडतोय त्याचं दुःख पाहून, आणि तो आलेला पाहून याला आनंद वाटला, हा हसतोय. त्याने विचारलं, का रे, आता रडत होता ओरडत होता ना आता हसतो. मला काही नाही, सगळा गावाला जेवून गेला, तू यावं, पण बायको ऐकणार नव्हती, याच्यासाठी तू येण्याकरता हे केलेलं नाटक होतं. विचारले, तू बोलावलं नाही म्हणून मला वाईट वाटलं, पण रागवलं नव्हतं तुझ्यावर, तुझ्या बायकोचा स्वभाव मला माहित होता, मग तरीही मी आलोच पाहिजे, याच्याकरता एवढं नाटक का केलंस. खरं सांगू दादा, बायकोच्या 2 कानाखाली वाजवल्या असत्या तर माझ्यासमोर ब्र शब्द काढला नसता तिनं, पण बायकोनं सांगितलं, मी ऐकलं, तुला आमंत्रण दिलं नाही, सगळा गाव बोलवला, गाव आला, जेवून गेला. दादा मी संध्याकाळी विचार केला, रे भावाला नाही बोलावलं, यानं आई बापा आठवू दिले नाहीत मला, अख्खा गाव बोलून जेवू घातला, पण खरंच ज्यावेळेला माझ्यावर संकट येईल त्यावेळेला माझ्यासाठी कोण धावल. ज्या भावाला जाणीवपूर्वक बोलावला नाही तो भाऊ, की ज्या गावाला जेवू घातला तो गाव. परीक्षा पाहिली मी, आता हनुवटीला हात लावला. खरंच परीक्षा पाहिली हो दादा. मग कुठल्या निर्णयापर्यंत येऊन पोहोचला रे. आता मात्र अश्रू आवरेनात, डोळ्यातून घळघळ अश्रूंच्या धारा, आणि गळ्याला बिलगला मिठी मारली भावाची. खरं सांगू दादा, बायकोनं ऐकलं असतं रे, पण नाही बोलावलं. संध्याकाळी विचार केला, बघू भाऊ धावतो का गाव. अरे पण मग कोणत्या निर्णयापर्यंत आला. मिठी मारली भावाच्या गळ्याला आणि ओरडून उठला, दादा अरे जेवायला सगळा गाव आहे, पण संकटात पडल्यानंतर धावा म्हटल्यावर धावायला फक्त स्वतःचा सख्खा भाऊच आहे रे, फक्त भाऊच भावा करता धावतो. या निर्णयापर्यंत येऊन पोहोचलो. नाती याच्याकरता जपायची, तो नाती याच्याकरता जपायची, इथून परमार्थाची सुरुवात आहे. पण आज ते प्रेम नाही राहिलं, जाणीवा संपल्या, हृदय संवेदना शून्य झाली. आज भावा भावात प्रेम नाही, भावा बहिणीत प्रेम राहिलं.